प्रिया आलेली आहे, तिला विचारू कसा गेला पेपर. प्रिया आजचा पेपर कसा सांग ना, पेपर कसा पहिले सांग पहिले. ती मांजर बघ ना, मांजर बघ कसलं मोठा आहे बघ ना. रक्षण करते का त्याचं, शेपूट चावते. चला आरामात जाऊ मग, लवकर या जरा. हा आरामशीर जावा घरी. आरामशीर जातो तुम्ही, लवकर या म्हणजे झाला. जेवण चला. करा रे. हो हो. किती वेळ चालवतो तुम्ही गाडी? गाडी 18 तास चालवतो मी. 18 तास? बाबा बाबा बेकार कामाला आहे. लातूर मध्ये झोपल्याच्या नंतर लातूर मध्ये जाऊन झोपतो. आई शपथ खरंच? हा, हे बटणे बिटणे कसले ते? हे एसी आहे, हे पूर्ण लाइटिंगचे बटन आहे. अच्छा. फॅन आहे, बाबा. किलोमीटरचा आहे, हे स्पीड मीटरचा आहे. आणि ड्रायव्हर साठी झोपायला हा जी बेड आहे. हे खोलं ओपन बी होत असेल ना, हा. मोठं होत असेल ना? नाही तेवढी जागा नसते. हे गाईज, गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आता आपली मॉर्निंग झालेली आहे. दुपारचे 1:30 वाजलाय. सो आता मी या इथला भावेश आहे. सो मी चाललो आता प्रियाला घ्यायला कॉलेजला. प्रियाचा पेपर होता आज, लास्टचा पेपर आहे 12वीचा. सो मग आजपासून तिला सुट्ट्या लागल्या. तर चला जाऊया प्रियाला घ्यायला. तर तिला विचारूया इतके दिवस पेपर कसे होते कसे नाही. आज जास्तीच खुशी असेल तिला, कारण आज शेवटचा पेपर होता ना, सुट्ट्या पण लागल्यात ना, एन्जॉय वगैरे करायला भेटेल तिला. आता टेन्शन नाही, आता पेपरच्या टेन्शनमध्ये तिला एन्जॉय वगैरे करायला भेटलंच नाही. तर चला भावेशची गाडी घेऊन जाऊ, लगे हानू प्रियाला. दादाने फोन पण केला होता की सपडे तोडायला येणार आहेत. आता बघू काय आहे ना काय नाही. पहिले प्रियाला घेऊन येऊ, नंतर बघू. तर काय जस्ट म्हणजे कॉलेजच्या इथे जवळच पोहोचलेलो. तर आपला मित्र भेटलेला आपल्याला इथेच. मग आईने आता स्वतः ज्यूसचा धंदा टाकलाय. कब से डाल रहा है? 22 तारीख. हाँ 22 तारीख. 22 तारीख से डाल रहा है. बघा काहीच त्यांनी स्वतःचा टाकलाय. इतके दिवस तो कामाला जात होता, पण आता त्यांनी स्वतःचा केलाय. अच्छा लग रहा है. मी जात होतो, त्याने मला आवाज दिला होतं आते समय जाके पी बोलते. बाईने आले आपल्याला ज्यूस दिला, मस्त आंब्याचा ज्यूस. मस्त भाई बिझनेस करतो स्वतःचा, भारी वाटतं असा. चला भाई मी दिले ते पटापट एक पिऊ, लगे प्रियाला घेऊन घरी जाऊ. कुछ बोल ना यार, कुछ तो बोल. कैसा लग रहा है? शर्मा रहा क्यों है यार? खुद का डाला है तो अच्छी बात है ना. शर्मा रहा क्यों है? बोल ना, ऐसा खुलेआम बोल ना. क्या बोलूं? तुम्ही बोलले ते बोलना है भाई, मैं क्या बोलूं? बोल कुछ भी यार. तुम्ही बोलले भाई, तुम्ही बोलले. चला तर काही आपण पण एक ज्यूस पिऊन बघू कसं वाटतं. भारी आहे भारी आहे भाई. आपल्या इथं स्टॉल लावतो जो बघा, नेकनी पाड्याचा रोड आहे. इथून सरळ सरळ आला की आपल्या भावाचा स्टॉल इथं दिसेलच. चला पटापट पिऊ न लगेच प्रियाला घेऊन घरी जाऊ. तर काहीच पोहोचलोय जिथे प्रियाचं सेंटर लागलं, तिथं ज्ञान मंदिर विद्या संकुलन. सो प्रिया अजून काय बाहेर आली नाही, दुपारचे 2 वाजले तरी पण. सो कधी येते ना कधी नाही, बघू लगेच भेटू तुम्हाला. गाईज फायनली प्रिया आलेली आहे. तिला विचारू कसा गेला पेपर. प्रिया आजचा पेपर कसा सांग ना, पेपर कसा पहिले सांग पहिले. गाण बोलले. आता चला निघूया. तर गाईज वाजले दुपारचे 3. मस्त आलोय प्रियाला सोडून आलेलो मस्त भावेशच्या इथे. आता भावेश काय करतोय काय माहिती, झेंडा वरती करतोय. आता त्याने वापस एक बांबू टाकलाय, आता वरती करतोय तो झेंडा. चला आपण येऊ दादाकडे जाऊ. तर गाईज वाजले दुपारचे 5. आम्ही सर्व मित्र आलोय मस्त खेळायला. न खेळायला आलो ना, इथली पोरच नाहीत कोणीच नाही आला. ऊन पण लय लागतं गाईज. हो पण ग्राउंड भारी इथला बघा, कोणीच पोर काय
जास्त टाईम भेटत नसतं ना आपल्याला, केव्हा तरी खेळायला येतो. मग त्यामध्ये पण हे कधी पोरं असतात नसतात यारला बेकार आहे. यांचं हे रोज येतात. मी कसं हप्त्यातून 2 दिवस तरी येतो. चला बघू आता काय आहे. एकटं तरी कसं खेळू, लय भारी वाटतं. पण एवढंच आहे की ऊन जास्ती पडतंय. आत्ताच जरा बोललो आकाश भाऊशी फोनवर, भारी वाटला. बोलतो मी जर असतं तर मी पण आलो असतो खेळायला. आता काय बोलू, बाकी काय नाही. काहीच कामाने ना आयुष्य बरबाद होतं. खेळण्याच्या वयात काम करावं लागतं असं असतं. चला काय नाही, कधी येतील इथून पोरं काय माहिती. इथेच राहतात बाजूला, इथेच कुठेतरी, त्यामुळे आलो आहे ग्राउंडवर. तर बंटी ते लोक तिथं प्रॅक्टिस करतात अशी टाइमपास. ते पोरं एक पण जण आलाय, तर ते कुणाला त्यांची पैन लागली वाटतं. 6-3 6 मारायचे काहीतरी. तर आम्ही आलो आहे ग्राउंडवर. तर बघूया अगर ते येतात की नाही, त्यांचं जाऊया घरी. कधीपासून आलो आहे, आता कोणच नाही आला अगं. खेळतात बघा इथं. ते इथं पोरं बसली आहेत. तर काही संध्याकाळच्या वाजले 7:30 वाजलेत. तर मी चाललो आता भावेशच्या मम्मी पप्पाला सोडवायला इथे कलंबोलीला. तिथून ट्रॅव्हल्स येईल त्यांची, तर ते लगेच जातील. ते चाललेत गावी. चला बसा पटकन बसा. नाही या सारख्याला घेऊन चाललोय, कधीच टाइमवर येणार नाही कधीच. याला फोन कवा केला ना कवा आला बाई. 10 मिनिटात आलोय चक्कीला. 10 मिनिटात चिपरे खोट्या बाई, खोटं बोलायची बी हात असतं. हात पार कर. मागं बसतो की नाही, इथं बसतो पुढं. चला रे गाईज. पूर्ण रस्ता पॅक आहे बघा, खोनी साईडचा. आपला तलोजा आहे, माहितीच्या जातो रस्त्याने पूर्ण ट्रॅफिक आहे. गाड्या पण लय डेंजर घालतात लोकांनी, मोठ्या गाड्या पण आहेत. त्यामुळं सर्व रस्ता पॅक झाला पूर्ण, बघू शकता. पाठीमागे खूप ट्रॅफिक आहे, लय डेंजर काम आहे यांचा. आस्ते खोलते ट्रॅफिक. आता किती लांब आहे ना किती ना काय माहिती. टाइम पण ऑलरेडी खूप झालेला आहे. तर काही झालं CNG पंपवर. पहिले रिक्षा टाकून घेऊया CNG, कारण काही CNG नाही आहे सरगमच्या रिक्षामध्ये. त्यामुळं तो बोललेला की येताना टाकू, पर येताना नको. वापस आपल्याला लांब पण जायचं आहे, त्यामुळे नको, रिक्स नको. तर जशी ट्रॅफिक खुलली न, जसंच MIDC मध्ये घुसलो तर CNG पंप लागला आणि ते CNG लावायला थांबवले. ते बघा भावेशचे मम्मी पप्पा चालले. चला तर काहीच पोहोचलोय मस्त कलंबोली हायवेच्या इथे पोहोचलोय. तो आता इथून गाडी वगैरे येईल. भावेशचे बाबा फोन करतात. या साईडला बघा मस्त पनवेल, गोवा, लोणावळा, पुणे सरळ पुढे गेले तर हायवेच लागतो. तर या साईडला येऊन आम्ही थांबलोय आणि यांना आता इथे सोडू. पहिले त्यांनी फोन केले बसवाल्यांना, कुठे आहे ना कुठे नाही. सर्व काय एकदम फिक्समध्ये करून आले, काय टेन्शन नाही. फक्त आता वाट बघायची बसची.
बस कधी येते ना कधी नाही. आली की लगेच भेटू, नल्ला की यांना सोडू, नल्ला की आपण पण घरी जायला निघूया. वेगळंच वाटतं यार या हायवेला शपथ. बघा चला त्यांना बसून देऊ ना लगेच भेटू. तर गाईज थांबलो तर एक एक चाय पिऊन घेऊ मस्त. जास्त नको मला थोडी मला बी जास्त नाही का रे नाही मला जास्त नाही का चला गाईज. बाबा साप आहे बोलतो. कुठं साप आहे? सगळेच घाबरले साप बोलल्यावर. अरे उंदीर होता वाटतं रे. ही बाजू बाजू उंदराला बघा ते का समोर आहे. गाईचे जरा ब्लर दिसतोय पण नाग आहे बाबा कसला डेंजर आहे. मस्ती पडते का मस्ती वाटतं. एवढा मोठा नाग आहे बघा बाबा कसा तोंड वाचले बाबो. काही जरा ब्लर दिसत पण बघा कसला डेंजर आहे. तो बघा तोंड वाचतंय. तो बघा तो बघा आई शपथ तो बघ बाहेर बाबू तो उंदरालाच बघतो बघ. किती मोठा तो उंदीर मी तिकडच गेला बघ. बाबा निघ करतो बाहेर. गाईस बघ किती मोठा तो. ती मांजर बघ ना मांजर बघ कसला मोठा आहे बघ ना. रक्षण करते का त्याचं. शेपूट चावते तो चावल तर जगणार पण नाही. गाई झाले मस्ती यांची ट्रॅव्हल्स. ही बघा तो भावेशचे मम्मी पप्पा चाललेत. चला चला चला. हे बघा तिरुपती. चला घ्या पटक्यात. गर्दी बी किती झाली बघा गाईस. गर्दी. चला गाईस बघू कुठे सीट आहे ना कुठे ना. सीट तर सगळेच खाली आहेत. बघू आतमध्ये कुठला सीट दिले. एकदम लास्ट. चला फायनली या साईडला सीट भेटलेला आहे. चला आरामात जाऊ मग. लवकर या जरा. हा आरामशीर जातो तुम्ही. लवकर या म्हणजे झाला. चला हो हो चला काहीच निघूया. नाही तर बस वाला आपल्याला घेऊन जाल. चला चल रे उतर सरगम. मस्त काका बेलबिल खातात मस्त. काय बोलतो काका? नाही नाही हवा गावा. किती वेळ चालवतो तुम्ही गाडी? गाडी 18 तास चालवतो मी. 18 तास? बाबा बाबा बेकार कामाला आहे. लातूर मध्ये झोपल्याच्या नंतर लातूर मध्ये जाऊन झोपतो. आई शपथ खरंच. हे बटणे बिटणे कसले ते? हे एसी आहे. हे पूर्ण लाइटिंगचे बटन आहे. अच्छा फॅन आहे. बाबा. किलोमीटरचं आहे. हे स्पीड मीटरच आहे. एक दिवशी नक्की तुमचा इंटरव्ह्यू घेईल. चला काहीच निघ. लातूरचा आहे. लातूरचा आहे बाबू. लक्ष्मीचा फोटो आहे. बाबू अजून लय वाटतं दाखवण्यासारखं लय वाटतं काहीतरी. आणि ड्रायव्हर साठी झोपायला हा जी बेड आहे. हे खोलं ओपन बी होत असेल ना. हा. मोठं होत असेल ना. नाही तेवढी जागा नसते. सीसीटीव्ही पण एक बाबा खतरनाक काम आहे. हा दादा जावा. चला काहीच चला आपण निघूया आरामात. ऑलरेडी टाइम झालेला आहे. चल कुठं रिक्षा नशीब भेटली. ही तिरुपती. लेट्स गो निघूया जायला. चला तर काहीच निघलोय मस्त घरी जायला. भावेशच्या मम्मी पप्पाला बसून दिले गाडीमध्ये. मस्त जागा वगैरे भेटली काय नाही. सो निघूया घरी जायला. ऑलरेडी खूप टाईम झालाय. 9 साडेनऊचा टाइम होता. 10 वाजले इथं. चला निघूया घरी जायला. मस्त चाललोय आता. कसं एकदम पद्धतशीर बसू आणि जाऊ. काही रात्रीचे 10:30 वाजलेत. अजून पोहोचलो नाही घरी. टाइम लागेल अजून बराच. आणि मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही आहे. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर
सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकर जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.